आता दिवाळी जवळ आली आहे आणि प्रत्येक महिलेला घरात समृद्धी, धनलाभ आणि सकारात्मक ऊर्जा हवी असते. आज मी तुम्हाला सांगणार आहे महिलांसाठी सोपे दिवाळी उपाय जे घरात लक्ष्मी आकर्षित करतात आणि समृद्धी टिकवतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. सकाळी उठल्यावर तुळशीच्या पानावर जल अर्पण करा. तुळशी घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि लक्ष्मी प्रसन्न राहते. दिवाळीच्या दिवशी साफ कपड्यात पूजा करा. स्वच्छ कपडे शुभता आणि समृद्धी टिकवतात. घरातील मुख्य दरवाजा नीट धुवून सजवा. स्वच्छता लक्ष्मीला आकर्षित करते. घरात धनलाभ टिकतो. दिवाळीत घरात लाल, पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचा वापर करा. या रंगाचा सकारात्मक ऊर्जा वाढवणारा प्रभाव असतो. तुळशीच्या झाडाजवळ दररोज दिवा लावा. हे घरात शांती आणते आणि आर्थिक स्थिती वाढते. गरीब किंवा गरजूंना अन्नदान करा. दान केल्यास लक्ष्मी प्रसन्न राहते. घरात धनलाभ होतो. ग्रहकुंभ किंवा वास्तुपूजन महिलांनी स्वतः करून पहा. घरातील ऊर्जा संतुलित राहते. संपत्ती टिकते. घरातील कोपऱ्यात हळदी कुंकू ठेवा. हळदी कुंकू शुभतेचे प्रतीक असून नकारात्मक ऊर्जा दूर करते. दिवाळीत घरातील खिडक्या व दरवाजे उघडे ठेवा. हवेने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. लक्ष्मी आकर्षित होते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मंत्र जपा. मंत्रात्मक ऊर्जा घरात समृद्धी वाढवते. घरात सुगंधी सुवासिक फुले ठेवा. सुगंध नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि लक्ष्मीला आकर्षित करतो. घरात दिवे, मेणबत्त्या किंवा तेलाचे दिवे ठेवा. अखंड दीप लक्ष्मीच्या सतत उपस्थितीचे प्रतीक आहे. दिवाळीत नवीन झाड किंवा फुलझाड लावा. झाडे लावणे नवीन ऊर्जा आणि संपत्तीच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. दिवाळीच्या दिवशी मिठाई वाटा. गोडवा घरात समृद्धी टिकवतो आणि लक्ष्मी प्रसन्न राहते. घरात कोणतीही जुने किंवा फाटलेल्या वस्तू ठेवू नका. नवीन वस्त्र सकारात्मक ऊर्जा टिकवते. नकारात्मकता दूर करते. घरातील एकतरी भिंत लाल किंवा पिवळ्या रंगाने सजवून ठेवा. लाल रंग लक्ष्मीला आकर्षित करतो आणि घरात सौभाग्य वाढते. महिलांनी स्वतः कुबेर पूजन करून धनलाभासाठी मंत्र जपा. कुबेर पूजन संपत्ती टिकवतो आणि संपत्ती वाढवतो सुद्धा. दिवाळीच्या दिवशी घरातील पाणी शुद्ध ठेवा. शुद्ध पाणी संपत्ती टिकवण्याचे प्रतीक आहे. घरातील दिवे 1-2 तास प्रज्वलित ठेवा. अखंड दीप लक्ष्मीच्या सतत उपस्थितीचे प्रतीक आहे. महिलांनी सकाळी उठल्यावर 5 मिनिटं प्राणायाम किंवा ध्यान करा. असं केल्यास मानसिक शांती मिळते व सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते. घरात प्रत्येक खोलीत तुळशीच्या पानाचा वापर करा. नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी आकर्षित होते. कमळाच्या फुलावर लक्ष्मी माता बसलेला फोटो ठेवा. घरात शुद्धता आणि समृद्धी टिकते. महिलांनी आपले आर्थिक योजना शुभमुहूर्तावर सुरू करा. शुभमुहूर्तात सुरू केलेले काम संपत्ती टिकवते आणि संपत्ती वाढवते सुद्धा. दिवाळीत लक्ष्मी मातेला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा. गोडवा लक्ष्मीला प्रसन्न करतो आणि समृद्धी टिकवतो. महिलांनी स्वतः लक्ष्मीपूजन करताना मनामध्ये श्रद्धा ठेवा. श्रद्धा आणि विश्वास असल्यास उपायाचा परिणाम निश्चित मिळतो. महिलांनी घरातील सर्व वस्तू नीटनेटक्या ठेवाव्यात. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा संपत्ती टिकवतो. दिवाळीच्या दिवशी आपल्या आर्थिक खर्चाची नोंद ठेवा. खर्चाचे नियोजन संपत्ती वाढवते आणि संपत्ती टिकवते सुद्धा. घरात तांदूळ, डाळ आणि गहू व्यवस्थित ठेवावेत. अन्नधान्य संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. महिलांनी घरातील प्रत्येक खोली मीठ व हळद टाकून स्वच्छ पुसून घ्यावीत. स्वच्छता घरात सकारात्मक ऊर्जा टिकवते आणि लक्ष्मीला आकर्षित करते. दिवाळीत खराब झालेल्या वस्तू किंवा खराब झालेले कपडे काढून टाका. जुनी वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवते. नवीन वस्तू शुभता आणते. महिलांनी संध्याकाळी सूर्यास्तानंतर 5 मिनिटे मंत्र जप करा. मंत्रात्मक ऊर्जा घरात समृद्धी टिकवते. घरातील कोपऱ्यात चांदीच्या छोट्या वस्तू ठेवा. चांदी संपत्ती आणि सौभाग्य टिकवते. दिवाळीच्या दिवशी सोने, चांदी किंवा तांबा पितळेच्या वस्तू खरेदी केल्यास त्या खूप शुभ मानल्या जातात. दिवाळीच्या दिवशी झाडू, धने किंवा हळद खरेदी केल्यास लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली तयार करून ती लक्ष्मीपूजेत ठेवावी. दुसऱ्या दिवशी ही पोटली आपल्या तिजोरीत ठेवावी. वर्षभर
लक्ष्मी माता आणि कुबेर महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो। दिवाळीच्या दिवशी पूजा केलेले पैसे ते लवकर खर्च करू नयेत, किमान एक दिवस तरी आपल्या घरात वास्तव्यास ठेवावे। तर हे होते महिलांसाठी सोपे दिवाळी उपाय, जे घरात धन, सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात। तुम्हाला हे उपाय उपयोगी वाटले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।